विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेचे मंत्री शिरसाटांना घेरले। संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावावरून गंभीर आरोप दानवे आणि परबांनी केले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावावरून मंत्री शिरसाटांना विधान परिषदेत विरोधकांनी घेराव घातला। शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाटांच्या कंपनीला 3 वर्ष झाली नसताना 3 वर्षाचे इन्कम टॅक्स नसतानाही नियमबाह्य पद्धतीने लिलावात कसं घेतलं असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला। जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, इला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर एफआयआर करा, इला ब्लॅकलिस्ट करा, हा माझा प्रश्न आहे। कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं, हा मुद्दा बेसिक। तुम्ही याला उत्तर द्या। अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत, हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो, त्यांना देता आलं असतं हॉटेल, परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे। प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेले नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली। कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा। कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही, कोणीही आलं नाही। दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते, कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते। अधिकाऱ्याचा याच्याशी काही संबंध नाही। दुसरा महत्वाचा आहे, दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या, मी सांगतोय ना। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही फक्त 67 कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर शिरसाटांच्या मुलानं माघार घेतली। पण आता बेकायदेशीर पद्धतीनं मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि सहभाग घेणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली। लवकरात लवकर कुणीतरी याची ह्या विट्स हॉटेल जावं आणि हे या लोकांना पैसे वापस मिळावे एवढीच भावना होती। आता या ठिकाणी कंडिशन कमी करत 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 नेल्या आणि जे लोक आले त्याच्याबद्दल जेव्हा आक्षेप आला तेव्हा शासनाने किंवा तातडीने आमच्या प्राधिकरणाने निविदा रद्द केली। दरम्यान विरोधक आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानं पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झटका दिल्याची चर्चा विधान भवनात आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।